नमस्कार. आज आपण एका अशा देशाच्या प्रवासाला निघालो आहोत जो एकेकाळी अक्षरशः राखेतून उभा राहिला आणि आज आधुनिक युरोपचं धडधडतं हृदय बनलं आहे. हो, आपण बोलतोय पोलंडबद्दल. आणि त्याची कहाणी खरंच अविश्वसनीय आहे. आणि मग हे सगळं ऐकून एक मोठा प्रश्न मनात येतो नाही का, की एखादा देश विनाशाच्या इतक्या जवळ जाऊन पुन्हा युरोपमधली एक मोठी शक्ती कसा काय बनू शकतो? याचं उत्तर पोलंडच्याच गोष्टीत दडलेलं आहे. आणि तेच आपण आज शोधणार आहोत. चला तर मग बघूया या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत राखेतून जन्मलेल्या एका शहराच्या कहाणीने. मग आजच्या पोलंडची ओळख करून घेऊ, त्याची आर्थिक ताकद समजून घेऊ आणि तंत्रज्ञान त्याचं भविष्य कसं घडवतंय हे पाहू. आणि शेवटी या उदयोन्मुख शक्तीबद्दल एका निष्कर्षापर्यंत पोहोचू. आपली ही गोष्ट सुरू होते इतिहासाच्या एका अशा पानापासून जिथे सगळं काही संपल्यासारखं वाटत होतं. ही गोष्ट आहे पोलंडची राजधानी वॉर्साची, जणू काही फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा भरारी घेण्याची. कल्पना करा, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडची राजधानी वॉर्सॉ ती जवळजवळ पूर्णपणे नकाशावरून पुसली गेली होती. म्हणजे ही एक अशी खोल जखम आहे ना, जी त्यांच्या अकल्पनीय संघर्षाची आजही आठवण करून देते. पण या विध्वंसानंतर जे झालं ना, तो अक्षरशः एक चमत्कार होता. वॉर्साची पुनर्बांधणी इतकी जबरदस्त झाली की थेट युनेस्कोने तिचा गौरव केला. हे दाखवतं की पोलिश लोकांमध्ये किती जबरदस्त इच्छाशक्ती आणि राष्ट्रीय अभिमान आहे. बरं, इतिहासातून आता वर्तमानात येऊया. आजचा पोलंड कसा आहे? एक असं राष्ट्र जे आपल्या मुळांशी घट्ट जोडलेलं आहे, पण त्याची नजर मात्र भविष्यावर आहे. पोलंडची भूमी पाहिली ना, तर ती खूपच वैविध्यपूर्ण आहे. विचार करा, उत्तरेला बाल्टिक समुद्राचा किनारा आणि दक्षिणेला कार्पेथियन आणि स्युडेट्स पर्वतांच्या रांगा, आणि या दोन्हींच्या मधला जो विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे ना, त्याला विस्तुला आणि ओडर नद्यांनी सुपीक बनवलंय. त्यामुळे शेती आणि उद्योग दोन्हीसाठी एक पक्का पाया तयार झालाय. पण पोलंडचं खरं हृदय कुठे असेल तर ते आहे त्याच्या संस्कृतीत. कॅथोलिक परंपरा इथे खोलवर रुजलेली आहे. कुटुंब याला खूप जास्त महत्त्व आहे. राष्ट्रीय सण तर एकदम उत्साहात साजरे होतात आणि इतिहासाचा अभिमान तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीत दिसतो. आणि हो, खाण्यापिण्याचं म्हणाल तर पियरोगी आणि बिगोस सारखे पदार्थ, तिथल्या संगीत आणि कलेप्रमाणेच हा वारसा आजही तितकाच जिवंत आहे. आता बघा, पोलंड युरोपियन युनियनचा सदस्य आहे, पण तरीही तो स्वतःचे निर्णय स्वतःच्या हितानुसारच घेतो. म्हणजे ते आपल्या राष्ट्रीय हितांना आणि सांस्कृतिक ओळखीला नेहमीच प्राधान्य देतात. यालाच राष्ट्रकेंद्रित दृष्टिकोन म्हणतात. म्हणजे प्रत्येक निर्णय आधी पोलंडसाठी किती फायदेशीर आहे हे पाहिलं जातं. ओके, तर मग ही झाली इतिहासाची आणि संस्कृतीची गोष्ट. पण अशी कोणती गोष्ट आहे जी पोलंडला आज युरोपचं एक नवं आर्थिक शक्ती केंद्र बनवत आहे? चला जरा त्याच्या इकॉनॉमिक इंजिनमध्ये डोकावून पाहूया. पोलंडची अर्थव्यवस्था म्हणजे अगदी एका भारी इंजिनसारखी आहे. विचार करा, एका बाजूला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधनं गाड्या तयार होत आहेत, दुसरीकडे ऊर्जा क्षेत्र देशाला पॉवर देत आहे आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री तर सगळ्यांच्या ताटापर्यंत पोचली आहे. हे सगळे आहेत तिथले प्रमुख उद्योग. आणि जर्मनी, फ्रान्स, इटली यांसारख्या मोठ्या देशांसोबतचे व्यापारी संबंध इतके घट्ट आहेत की पोलंडच्या आर्थिक वाढीचा वेग काही थांबायचं नावच घेत नाहीये. पण थांबा, गोष्ट फक्त पारंपरिक उद्योगांवर संपत नाही. पोलंड आता भविष्याकडे मोठी झेप घेतोय. आणि ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे तिथलं तंत्रज्ञान क्षेत्र, जे खूप वेगाने वाढतंय. पोलंडने तंत्रज्ञानातलं यश मिळवण्याची पद्धतीही खूप हुशारीची आहे. बघा, सगळ्यात आधी त्यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा एक मजबूत पाया तयार केला. त्यानंतर स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिलं, ज्यामुळे एक नवीन ऊर्जा आली. आणि मग काय, जगातील मोठमोठ्या IT कंपन्यांचं लक्ष आपोआपच त्यांच्याकडे वळलं. आज तर पोलंड सायबर सिक्युरिटी, AI आणि डेटा सायन्स यांसारख्या एकदम हायटेक क्षेत्रांमध्ये पुढे आहे. चला तर मग आता हे सगळे धागेदोरे एकत्र जोडून पाहूया. इतिहास, संस्कृती, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, जेव्हा हे सगळं एकत्र येतं तेव्हा पोलंडच्या यशाचं एक अगदी स्पष्ट चित्र आपल्यासमोर उभं राहतं. हेच आहे पोलंडच्या यशाचं सूत्र. आपल्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा भक्कम पाया, त्यावर उद्योग आणि तंत्रज्ञानाची मजबूत इमारत, आणि यातूनच तयार होतो एक आधुनिक आणि शक्तिशाली देश.
आणि मग हे सगळं पाहिल्यावर शेवटी एकच प्रश्न मनात येतो. पोलंडचा हा जो काही उदय होतोय त्याचा वाढता प्रभाव पाहता येत्या काळात युरोपचं भविष्य घडवण्यात पोलंडची भूमिका महत्वाची ठरेल का? मला वाटतं हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल आणि ते पाहणं नक्कीच खूप इंटरेस्टिंग असेल.